हॅलो सगळ्यांना, आज आहे द्वादश आणि द्वादशीचा स्वयंपाक करते. तर वरण भाताचा कुकर शिजला होता, डाळीला फोडणी वगैरे दिली आणि पुऱ्या करायला घेतल्या. श्रीखंड आणून ठेवलेला होता, तरी तर पुऱ्या करत होते आणि अर्धवट पुऱ्या वगैरे माझ्या तळून झाल्या आणि तेवढ्यात गॅस संपला. आणि बरं झालं, हे पण घरी होते, यांची सेकंड शिफ्ट होते, तर यांनी मला गॅस वगैरे बसवून दिला. नाहीतर मला हा खूप कुटाणाच वाटतो. गॅस संपला म्हणजे काय होतं ना, गॅस संपला की हातातलं काम सोडायचं आणि अगोदर तो गॅस बसवायचा. आणि ओट्याखाली पण खूप सारं असं सामान वगैरे ठेवलेलं असतं आणि भाजीचं डिसाईड नव्हतं भाजी कोणती वगैरे करायची. तर यांना म्हणलं आपण कुर्मा भाजी करूया. तर हे लगेच मार्केटला गेले, भाज्या वगैरे घेऊन आले, भाजी शिजायला ठेवली आणि देवाला डाळ भात श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवला. आता ही भाजी तर देवाला जमणार नव्हती, कारण याच्यात कांदा आणि लसूण असतो. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि ऋषी बघा काय करतो, जेवायला घेतलं, त्याला जेवायचं नव्हतं, त्याला इथे देवाच्या तिथे पाणी सांडायचं होतं. सगळा स्वयंपाक वगैरे होत तर ऋषीने हॉलमध्ये पूर्ण असा पसारा करून ठेवलेला होता. जेवण वगैरे झाली आणि हे कामावर गेले. नंतर हे कपडे वगैरे घड्या घालायचे होते, जेवढे कपडे सुकलेले होते तसे. तर आता हे कपडे सुकत नाहीत म्हणून सारखे कपडे जमा होत राहतात. आणि रुद्रची तब्येत बरी नाही तर तो पण घरीच होता. आता ह्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या, भांडी वगैरे घासायची, खूप सारी कामं होती. ऋषीला आंघोळ घालून घेतली आणि ही रस्सी आहे ना, मी आर.के. बाजारमधून घेऊन आलेली, खूप मस्त क्लिप पण त्याला जॉईंट आहे, दोन्ही साईडला हुक आहेत, आपल्याला पाहिजे तिथे आपण अडकवू शकतो. पण ही ना कपड्याला कमी ऋषीला खेळायला जास्त असते.